नागभीड तालुक्यात एकूण 54 गावांना सामूहिक वन हक्क दावे मिळालेले आहेत आणि त्यानुसार कोरंबी, कसरला, किटाडी मेंढा, धामणगाव, सारंगड, खरबी, हुमा, मांगरूड या गावांना 30 नोव्हेंबर 2021च्या GR नुसार नोडल एजन्सी म्हणून प्राप्त झाली। त्यानुसार ग्रामसभांनी आपण सामूहिक वन हक्क दाव्यात मिळालेल्या ठिकाणी फळबाग लावण्याचा निश्चय केला। त्यानुसार त्यांनी पोर्टलवर गावे आणली। पोर्टलवर गावे आणल्यानंतर त्यांनी तहसील कार्यालयामध्ये पंचायत समितीमध्ये इस्टिमेट बनविले। इस्टिमेट बनवताना त्यांनी 2828 अशी रोपांची इस्टिमेट बनली, परंतु रोपे घेण्यासाठी पैसा नाही म्हणून गावकऱ्यांनी ग्रामसभा घेऊन गावातून वर्गणीकडून त्यांनी लाखो रुपये जमा करून प्रत्येक गावानी कलमी रोपे घेतली। त्यामध्ये कलमी रोपामध्ये आंबा, चिक्कू, फणस असे विविध प्रकारचे कलमी रोपे घेऊन फळबाग सुरू केली। ही फळबाग जून 2025मध्ये सुरुवात झाली। झाडे भरू लागली, परंतु आता जेमतेम 25 जानेवारीच्या दरम्यान तांत्रिक अधिकाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे त्यांचा मस्टर निघणे बंद झाले। मस्टर निघणे बंद झाल्यामुळे झाडांची दयनीय अवस्था होऊ लागली। मग गावकऱ्यांनी विचार केला की आता करायचं काय। मग प्रत्येक गावात त्यांनी ग्रामसभा घेऊन आपण ग्रामसभा घेतल्यानंतर की प्रत्येक झाडांना आपण श्रमदानातून पाणी टाकला तर आपली झाडे कसे तरी जगतील, नाहीतर आपल्याला आर्थिक उत्पन्नापासून वंचित व्हावं लागेल। म्हणून ग्रामसभेने ठरवले की प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती जाऊन दररोज 2 तरी घगरे झाडांना पाणी टाकेल। त्यानुसार गावकऱ्यांनी एक निश्चय केला आणि सतत 1 महिना किटाडी मेंढा, कोरंबी यासारख्या गावांनी पाणी टाकण्यास सुरुवात केली आणि आज त्यांची झाडे प्रफुल्लित आहेत। म्हणजे याचाच असा उद्देश की गाव करे ते राव ना करे या उद्देशाने सरकारने दाखवून दिले की कितीही संप करला तरी आम्ही आमची झाडे मरू देणार नाही आणि जंगलाचे संवर्धन आणि पर्यावरणाचं संवर्धन करणार असे त्यांनी ठरविले।